शेतकरी मित्रांनो, 20 मे ते 20 जून ह्या कालावधीमध्ये कोणता भाजीपाला लावायचा आहे, ह्यामध्ये भाग 2 मध्ये आपण बघत आहे की ज्या शेतकरी दादांना थोडाफार अनुभव आहे, थोडंफार बाबा शेतामधलं कळतं, भाजीपाल्यामधलं कळतं, ज्या शेतकरी दादांच्याकडे थोडंफार जुनं तारकाठी वगैरे शिल्लक आहे, ज्या शेतकरी दादांच्याकडे ड्रिपचं नियोजन चांगलं आहे, पाण्याचं नियोजन चांगलं आहे, STPची सोय आहे, अशा शेतकरी दादांसाठी हे सेकंड पिकं सांगतो. ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडी आहे आणि रिस्क पण थोडी आहे, पण प्रॉफिट पण तुमचं त्यामध्ये चांगला येऊ शकतं, ह्याचं थोडंफार प्रमाणामध्ये अंदाज आहे. तर अशा शेतकरी दादांनी सर्वात महत्त्वाचं पहिलं पीक लावू शकता काकडी. काकडी हे असं पीक आहे शेतकरी मित्रांनो, हे आपण तारकाठीच्या माध्यमातून पण करू शकतो आणि विना तारकाठीच्या माध्यमातून पण करू शकतो. काकडी लावत असताना पांढरी काकडी असते, हिरवी काकडी असते, दोन प्रकारचे काकडी असतात. तुम्ही दोन्ही प्रेफर केला तर चालू शकतात, पण सध्या मार्केट जे आहे ते हिरव्या काकडीचं आहे. काकडी आत्ता लावल्यामुळं एक फायदा होणार आहे, स्ट्रेस कमी असणार आहे काकडीला, त्यामुळे उत्पादन खूप चांगलं येणार आहे. त्यामुळं समजा यदा कदाचित मार्केटमध्ये दर कमी असला तर उत्पादन चांगलं निघाल्यामुळे ते तुमचं कुठं ना कुठं भरून निघणार आहे. त्यामध्ये बोरगॉव टेक्नॉलॉजी दिव्य सोना ही व्हरायटी आहे, तुम्ही एकदा लावून पहा, त्याचाही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लावू शकता तुम्ही बीन्स. मी पहिल्या भागामध्ये सांगितलं की बाबा बुशी बीन्स लावायचं आहे, कमी खर्चामध्ये करायचं आहे, पण दुसऱ्या भागामध्ये ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे तर ते तारकाठीवर बीन्स करू शकता. त्यामध्ये वेलवर्गीय बीन्स मिळतं, त्याचंही उत्पादन चांगलं येतं. वेलवर्गीय वाल केलं तर त्याचंही आपल्याला उत्पादन चांगलं 100% मिळणार आहे. त्यानंतर अजून थोडंफार बघायला गेलो आपण तर दुधी लावलो तर त्याचंही आपल्याला चांगलं येतं. फक्त दुधी लावत असताना आपल्याला मोठ्या क्षेत्रावर लावायचं नाहीये, 1-2 एकर 3 एकर आपण करू शकत नाही. तेवढंच तुम्ही अर्धा एकर त्यापेक्षा जरा जास्त थोडंफार केला तर दुधीचं सुद्धा आपल्याला चांगलं, अतिशय चांगलं उत्पादन ह्यामधनं 100% मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढं आपण जर का थोडा विचार केला तर झेंडूचा एक ऑप्शन आपल्या समोर खूप चांगला आहे. कारण का, जर का आपण 20 मे ते 20 जूनच्या दरम्यान लावलो तर पुढे श्रावणामध्ये आपलं झेंडू येणार आहे, त्यामुळे झेंडूमधनं सुद्धा आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळू शकतं. ह्याच्या पुढं थोडा रिस्क आणि थोडं तारकाटे आणि बाकी नियोजन असलं तर कारला आणि दोडका ह्या 2 पिकात सुद्धा नियोजन केलो आपण तर अतिशय चांगलं होऊ शकतं. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये करपा भुरी, कारण का जास्त पावसामुळं मंडप चांगलं पाहिजे तुमच्याकडं आणि ह्या थोड्याफार गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण ह्याच्यावर तुम्ही जर काही योग्य नियोजन केला तर नक्की तुम्हाला चांगलं प्रॉफिट होणार आहे. तर ही सेकंड टप्प्यातली पीक आहे, ह्यामध्ये थोडंफार रिस्क आहे, तुम्हाला थोडंफार इन्व्हेस्टमेंट आहे, पण प्रॉफिट रेशो तुमचा चांगला येऊ शकतो. फक्त ही जी काही पिकं सांगितलेली आहेत हे उत्पादन चांगलं देणार आहे, पण ह्याच्याकडे तुम्हाला नियोजन चांगलं करायला पाहिजे. जर का हे तुम्ही केला तर 100% आपण त्यामधनं सक्सेसफुल